विरारमध्ये रोड रेजची धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ कारणावरून 4 अज्ञात इसमांनी एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना चंदनसर रोड परिसरात घडली। या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल इब्राहिम शेख हे 25 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात होते। त्यावेळी चंदनसर रोडवरील शार्की मशिदीजवळ त्यांची दुचाकी आणि एका कार चालकाचा किरकोळ वाद झाला। त्यानंतर कारमधून उतरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने इस्माईल शेख यांना शिवीगाळ करत लोखंडी टॉमीने डोक्यावर आणि पाठीवर वार केला। तसेच त्याच्यासोबत असलेल्या आणखी 3 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्या रात्री अर्टिगा गाडी यू-टर्न घेत असताना ॲक्टिवा चालक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली। हातात दगड घेऊन चक्क अर्टिगा कारच्या सर्व काचा फोडून टाकल्या असून एकमेकांच्या डोक्यात लोखंडी रॉडनेही मारले आहे। हा सर्व लाईव्ह प्रकार मोबाईल व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सर्व घटना बघताना अक्षरशः अंगाचा थरकाप उडत आहे। सिग्नलवरून यू-टर्न घेताना इंडिकेटर का दिले नाही या किरकोळ कारणावरून विरारमध्ये एकमेकांना चक्क लोखंडी रॉडने मारहाण केल्याचं बोललं जात आहे। अर्टिगा गाडीच्या एका तरुणाने रागाच्या भरात सर्व काचा फोडल्याने गाडीचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे। तो जखमी अवस्थेत इस्माईल शेख यांनी विरार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। विरारमध्ये वाढत्या रोड रेजच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणात पोलीस आरोपींना केव्हा अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।